न्यायाधीशच्या भूमिकेत फुलवरकर महारुद्र. नमस्कार गावकरी मंडळी. महाराजाच्या भूमिकेत तोकलवाड मारुती. नमस्कार गावकरी मंडळी. सेवकाच्या भूमिकेत वाघमारे नागेश. नमस्कार गावकरी मंडळी. राम राम. बरे आहात का? शेतकरीच्या भूमिकेत गणेश हांद्रे. नमस्कार मंडळी. विद्यार्थिनीच्या भूमिकेत गोंडुले दुर्गा. नमस्कार मंडळी. मास्तरीनबाईच्या भूमिकेत मी स्वतः चित्रे स्वरूपा. नमस्कार. आता आमची ही छोटीशी नाटिका सादर करीत आहोत. नाटकाचे नाव आहे प्रधानजीची गेली अक्कल, डोक्यात पडले नुसते टक्कल, डोक्यात पडले नुसते टक्कल. त्याला हलवायचंच नाही. नमस्कार प्रधानजी. नमस्कार नमस्कार. या धरावं लागते आता बोलत धरावं लागते. मग प्रधानजी आपल्या राजाची हालचाल काय म्हणते? आली कोणाला कसला त्रास दिसत नाही का चिंता? असं काय नाही बुवा. आपल्या राजा चिंतानी त्रास बोललं झालं. हे सर्व चिंता आवाज आहे काय? सर्व प्रजा आमची सुखात आनंदी आनंद म्हणून तुमची प्रजा तुम्हाला चांगल्या प्रधान म्हणते. हो हो हो. छान छान. फार समाधान वाटलं बाबा. पूर्णपणे हे सर्व खरंच ना? खरंच आहे. खरं म्हणजे काय? पण सेवक तुम्ही गप्प का? तुमचं म्हणणंच कळलं नाही बघा. माझं म्हणणं थोडं काय 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 हो ना. कोणाचा अर्थ नाही, एवढं मला माहिती नाही, कोणाची तक्रार नाही, ती चोरी नाही. अरे मग त्यात वाईट काय? काहीच नाही महाराज. आपला राजा आदर्श झालाय, आनंदी आनंद झाला. बरं मग या निमित्ताने एखादी कल्पना सुचवा ना. म्हणजे करते अशी कल्पना सुचवली तर राजाला असं कधीच घडलं नाही पाहिजे. आता आपल्या डोक्यात आहे बाबा. प्रधानमंत्री युक्ती तर मी म्हणतो महाराज तांबा युक्ती सुचली. कसली युक्ती सुचली? तेना पंतप्रधानांनी काय केली युक्ती सुचवली आहे ते बघा. ऐकून तरी घ्या. बरोबर सांगा. महाराज आपण येथून फक्त आराम करायचा. यात काय म्हणत प्रधानजी? तिथं आता सुद्धा करतात. अरे प्रधानजीचं म्हणणं सर्व नीट ऐकून घे. आराम म्हणजे कोणीही कसलं येथून काम करायचं नाही. मग न्याय द्यायचं नाही. नाही. लोकांचं तरी पण ऐकायचं नाही. नाही. वाव वाव वाव. म्हणजे कुणीच काहीच काम करायचं नाही. नाही नाही प्रधानजी. अरे हे दिवशी आपल्या नगरीत प्रधानजीचा पुढील आदेश येईपर्यंत सर्व काम धंदे बंद करून फक्त बसून आराम करायचा आहे. कसलंही कुठलंही कुणाचंही काम करायचं नाही. जो कोणी काम करणार आहे त्याला राजवाड्यासमोर भर चौकात 100 फटके प्रधानजीकडून दिले जातील. अरे काय म्हणतोस? तो कोणी गेला का तिकडं? का आजपासून काम बंद, नुसतं आराम करायचा आहे. कामच करायचं नाही. शेत नाही, नांगर नाही, पिकं कसं? काम बंद म्हणजे तरी काय नेमकं? काम बंद म्हणजे मुलांनी पुरवायचं नाही, शेतकऱ्यांना शिकवायचं नाही, मास्तरबाईंनी मुलांना शिकवायचं नाही, झाडूवाल्यांनी झाडू मारायचं नाही, स्वच्छता राखायची नाही. तुम्ही तर ऐका, पण मास्तरबाईंना देखील सांगा बरं का? बरं. हे सर्व फारच खुशी आहेत का बघा? तर चला जसं राजा याची प्रजा आपण आज काय करत आहे? चला जाऊ चला. मग काय झाला? मी मास्तरबाईकडे जातो. नमस्कार नमस्कार. बसून घ्या आता. मला कोणता मुलांनो, मी आज तुम्हाला प्रश्न विचारणार. हे बघा मुलांनो, तुम्ही स्वच्छ कसे राहता? आई सांगू. हो सांगतो. अगदी बरोबर. तू सांगतो नक्की. अगदी बरोबर. तर मुलांनो, आपण आपले आरोग्य व स्वच्छता हा पाठ पाहू. मुलांनो, स्वच्छता ही आनंदी जीवनाची खरी गुरुकिल्ली आहे. म्हणून आपण आपले परिसर स्वच्छ ठेवले पाहिजे. बरं का? हे बघा मुलांनो, स्वच्छता ही 2 प्रकारांनी ओळखली जाते. पहिली आहे वैयक्तिक स्वच्छता आणि दुसरी आहे सार्वजनिक स्वच्छता. तर वैयक्तिक स्वच्छता म्हणजे काय? वैयक्तिक स्वच्छता म्हणजे आपले कपडे, हात, पाय, केस स्वच्छ ठेवणे, केस विंचरणे, नाक साफ करणे, दररोज आंघोळ करणे, सकाळी उठल्यावर शौचालयाला जाणे, शौचालयाला जाऊन आल्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुणे, यालाच वैयक्तिक स्वच्छता. अरे जा तिकडं. तर सार्वजनिक स्वच्छता म्हणजे काय? सार्वजनिक स्वच्छता म्हणजे बस स्थानक, चावडी, मंदिर परिसर, आपण ज्या वस्तीत राहतो तो परिसर स्वच्छ ठेवणे. म्हणजे हे कचरा कागदाचे तुकडे असताना टाकू नये. या कचऱ्यामुळे आपले आरोग्य धोक्यात येते. ही जाणीव ठेवावी.
एवढेच नाही तर मुलांनो, आपले शरीर सदृढ राहण्यासाठी आपण दररोज व्यायाम प्राणायाम देखील करावे. तर मुलांनो, तुम्हाला तर गाडगे बाबा माहितीच असतील. त्यांनी आपल्याला विविध उत्तम उदाहरण सांगून गेले. त्यामध्ये एक उदाहरण मी सांगते. स्वच्छता म्हणजे प्रसन्नता, स्वच्छता म्हणजे आनंद, स्वच्छता म्हणजे परमेश्वर. जिथं आनंद असतो तिथं स्वच्छता असते, जिथं स्वच्छता असते तिथं आनंद असतो, जिथं प्रसन्नता असते तिथं स्वच्छता असते, जिथं स्वच्छता असते तिथं प्रसन्नता असते. स्वतःच्या स्वच्छतेपासून सार्वजनिक स्वच्छतेपर्यंत वर्तुळ पूर्ण झाला की तिथं आरोग्य संपन्नता श्री गणेशा होतो. असा संदेश संत गाडगेबाबांनी आपल्याला सांगून गेला. तर मुलांनो, उद्या प्रभात फेरी आहे. सर्वजण उपस्थित राहा बरं का. काय हो, कामच पण आणि तुम्ही पण शाळेत. हे बघा शेतकरी दादा, तुम्ही शेतीचे राजे आणि मी ज्ञान देणारे बाई. आपले काम योग्यच आहे, तो कसे बंद होणार, तो चालणारच. थांबू नका.